शक्तीपीठमुळे कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका आहे। कोल्हापूर शहरातल्या 25 वॉर्डमध्ये 5 ते 10 फूट पाणी वाढेल असं सतेज पाटलांनी आता म्हटलं। सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा फेरविचार करावा, गरज नसलेला महामार्ग का माथी मारला जातोय असा सवाल देखील आमदार सतेज पाटलांनी आता विचारला। शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका होऊ शकतो। कोल्हापूर शहरातल्या 25 वॉर्डमध्ये 5 ते 10 फूट पाणी वाढेल अशी भीती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली। तसंच सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी मागणी देखील त्यांनी केली। सोबतच शक्तीपीठ विरोधात आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सतेज पाटलांनी स्पष्ट केलं। पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका पुन्हा बसणार आहे। विशेष करून कोल्हापुरातले 29 वार्ड आहेत, अगदी बापट कॅम्पापासून ते न्यू पॅलेस परिसर असेल किंवा सिद्धार्थ नगरपर्यंत असेल, हा सगळा परिसर जो काय जो 29 ते 31 वार्ड पुराचा फटका या कोल्हापूर शहराला बसतोय। आज किमान 5-10 फूट पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून जो गरज नसलेला महामार्ग कशासाठी असा आमचा प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी आणि म्हणून आमची सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की याचा फेरविचार सरकारनं करावा। आमचं आंदोलन शेतकऱ्यांचं सातत्यानं चालू राहणार आहे, कारण की शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि त्यामुळे आमची भूमिका, शेतकऱ्यांची भूमिका ही ठाम आहे।